जे मिलिंदजी विर्ले सर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मी मिलिंद शेठ विर्ले यांना विनंती करतोय, या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी विनंती करेल या ठिकाणी फरान भाई, आपण मिलिंद शेठला आपण व्यासपीठावरती विराजमान करायचे. या दरम्यान मिलिंद शेठ विर्ले साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थोडं लहान मुलं आपण पाठीमागे बसा जरा. या दरम्यान शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय मिलिंदजी विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधाकर शेठ घारे साहेब चषक या चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट आणि षटकार. इथे सुरेख फटका, फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. वरती चौकार आला. एक षटकारानंतर चौकार आपण जरूर पाहायला गेला. 22 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती चेतन अर्थात चिंटू गोलंदाजी मार्क वरती आहे. पंताच्या उजव्या साईडनी गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज दामत एन गडगडून आपण पाहतो गोलंदाजी करतोय. इथे दुधारी तलवार रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल. चौकार. ठोक डीजे. पाच चेंडू झाले तर लगातार 3 चेंडू पाहिले गेले. मैदानात गेलेला दीनानाथ आज चमकताना दिसतो. षटकार, 2 चौकार, अफलातून फटकेबाजी. 26 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती. निर्धाव चेंडू. तो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 3 बाद 26 धावा स्कोर कार्ड वरतीला. चांगली सुरुवात आहे. जरी 3 विकेट गमावल्या असतील पिंपलोली संघाने नितेश, पण धावसंख्या सुरेख आहे. 26 धावा पहिल्या 2 षटकामध्ये. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा असतील जरूर पाहणार आहोत. पण तत्पूर्वी पुढील 2 संघ दुर्वा 11 सावले संघ विपक्ष शिवशक्ती वंजारपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे टॉस केला जाईल. खुराम आणि फरान यांच्यासोबत चर्चा करून त्वरित नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. शिवशक्ती वंजारपाडा विपक्ष दुर्वा 11 सावले हे 2 संघांना विनंती करतो कॅप्टनला आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचे. अक्षय आणि ऋतिक या दोन्ही संघातील प्लेयरला मी विनंती करतो आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या इनिंग एंडला लगेच टॉस या ठिकाणी केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती आदिनाथ वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आलाय.
अदिनाचा पहिला चेंडू आपण पाहतोय, गतिवान चेंडू होता, पहिल्यांदा जबदिशी एसटी रक्षकाकडे निघून गेलाय, निर्धाव चेंडू. गोलंदाज आदिनाथ आपण पाहतो, आजच्या जर्सीज पाहतोय जे गणेश तलवडे बी संघाच्या या जर्सीचे पुरस्कर्ते माननीय श्री मिलिंदजी परशुराम विर्ले, उपतालुका प्रमुख शिवसेना कर्जत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जोरदार पहार, चेंडू जातो सीमा रेखा पार, लाजवाब, हाय यूज, हँडसम, ब्युटिफुल सिक्सर, षटकार, टोकडीजे. या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जरूर सेकंड इनिंगला त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. इथे वाईट चेंडू, स्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. पहिल्या षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक होता आणि तो पारितोषिक सुमित कालनने तो प्राप्त केला होता. ते पुन्हा एकदा फुल्लेन चेंडू, शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी, दोघांमध्ये झुंबड, तू घेणार मी घेणार, मी घेणार तू घेणार मध्ये चेंडू जमिनीलगत गेला, झेल ड्रॉप. धावसंख्येचा वाढता कहर पाहतो, त्यानंतर शतरक्षणामध्ये ही गडबड, गोंधळ, घोटाळा या ठिकाणी पाहिला गेला. जरूर शिवशक्ती वंदरपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. कॅप्टन आपण फरान नजे आणि खुरम यांच्याशी संपर्क साधायचे. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, कमबॅक जरूर पाहतो आपण. आदिनाथने चांगलं षटक या ठिकाणी सुरुवात केली पियुष, पण क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. इथे रिवाज अटेन, दुधारी तलवार आपण पाहतो. अप्पर शॉट, चेंडू सीमा रेषा पार, स्काय शॉट याला म्हणतात आपण. ज्या शॉटला आपण खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलं गेलं, सुपला शॉट. आणि त्या शॉटमध्ये आपण धावसंख्या पाहिली गेली ती 4 ने पुढे सरकली गेलीत. 40 धावा, 39 का 40, जरूर आपण हा स्कोर कार्ड चेक करू. नाही वाईट टाकला, वाईट गेला ना, एकच वाईट गेला, एक डॉट काढला, दोन कुठं काढले, दोन काढले वरून 40 आहे, तू एकच टाकले रे. तर 40 धावा आहेत 3 षटकामध्ये आपण पाहतो. शेवटचा अंतिम षटक असेल. केतन जरूर तिथे आहेत आयोजक, त्यांच्याशी संपर्क साधा. चौथं षटक प्रगती होतं बघा. जे संघ या ठिकाणी खेळलं जाणार, मी लाईव्हच्या माध्यमातून ज्या दिवशी लॉट्स उडवले होते त्यावेळीच सांगितलं होतं, इथे जीपे स्वीकारला जाणार नाही, तर तुम्हाला एंट्री फी कॅशमध्ये द्यायची आहे.
मी ज्यावेळी स्लॉट्स उडवले होते त्यावेळी सांगितलं होतं जीपे स्वीकारला जाणार नाही, कॅश पेमेंट करावं लागेल. आयोजकांनी जी सूचना दिली सूचनेचं पालन आपल्याला करायचंय. शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये सिंगल आले. स्कोर कार्ड 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात. पहिल्या 2 षटकात 26 होत्या तिथे कमबॅक पाहिलं गेलं होतं, पण पुन्हा एकदा आदिनाथने जे षटकामध्ये धावसंख्या ती 14 खर्च केली. 13च्या सरासरी 14 वरती जाऊन पोहोचली. 40 धावा होत्या 3 षटकामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल. दामतकरांना नेहमीच क्रिकेटची आवड आणि या मैदानावरती आपण पाहतोय रजनी स्पर्धा रंगत असताना प्रेक्षकांची अफाट गर्दी होत असते. हे सर्व चिमुकले आपण पाहतोय मॅचचा आनंद या ठिकाणी घेत असताना. सुरेख चेंडू. ज्यावेळी प्रियश दामस संघ आज या सी ग्रुपमधून जेव्हा मॅच केलेल त्यावेळीस प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला पाहावयास मिळणार. गोलंदाज तयार. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. स्लॉगवर 4 चेंडू पाहिले. .1 2 धावा फक्त 4 चेंडूमध्ये. धावसंख्या 42 या आकड्यावरती दीनानाथ आणि त्याच्यासोबत आपण पाहिलेला फलंदाज गणेश पेमारे. पण दीनानाथने आज कमाल केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार दुहेरी सिंगल आपण जरूर पाहिल्या गेल्यात. 21 धावा आत्ता परत त्याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये पाहिल्या गेल्यात. एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना दीनानाथ. गणेश पेमारे चांगला यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून चेंडू जातो आहे जमिनीला का डीप मिड विकेट पार. चेंडू होणार फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. चेंडू आपण पाहतोय. त्यानंतर टॉस केला जाईल. शिवशक्ती वंजारपडा विपक्ष दुर्वा 11 सावले. इथे पाहतोय 1 धाव जरूर आपण पाहतोय. तर 1 धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावरती. 48 धावांची गरज म्हणजे प्रतिषटक 12 धावांची गरज असेल. ह्या धावांचा पाठला कशा प्रकारे जरूर आपण प्रियसजी बाबरे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस केला जाईल. या दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शिवसेना उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले सरांना विनंती करतो या आपल्या शुभासने टॉस त्या ठिकाणी करूया. आज खऱ्या अर्थाने मिलिंदजी विर्ले सर जास्त वेळ क्रिकेटमध्ये नसतात, पण आज आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कर्ते आहेत. आपण पाहतो जी जर्सीज पुरस्कर्ते आहेत जे गणेश तलवडे बी संघाचे. टॉस या ठिकाणी केला जातोय आणि दुर्वाईले सावले संघ या ठिकाणी टॉस प्राप्त केला. प्रथम बॅटिंग स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण असेल शिवशक्ती वंजारपाडा संघ. यानंतर मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद मिलिंद सर, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. तत्पूर्वी सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया.
बघा 15 मिनिटामध्ये आपण जो वेळ 20 मिनिटाचा दिला होता ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी अत्रत असताना जय गणेश तलवडे संघ आता 30 रणनीती पुन्हा एकदा असणार. श्री गणेश पिंपलोली संघ आपण 15 मिनिटामध्ये 3 षटकं आणि चौथा षटक आपण 20 मिनिटामध्ये समाप्त करायचं आहे. जर पहिल्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं समाप्त झाले नाहीत आणि पंच आणि या ठिकाणी स्कोरर जो टाईम लावलेला आहे त्या टायमरच्या माध्यमातून तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. येणारे 24 चेंडू 48 धावांची गरज. ह्या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला आणि आमंत्रित करूया PSG. चार ओव्हरमध्ये 48 धावसंख्येचं टार्गेट. हॅलो हॅलो 4 ओव्हरमध्ये 48 धावसंख्येचं टार्गेट. चला आघाडीची जोडी जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा विचार केला. पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये 47 बनवल्या. सुरुवात चांगली झाली होती. विकेटनं सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 12च्या आस्किंग रन रेटनं तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशच्या विरोधामध्ये 12 वसूल केल्या. चेतनच्या विरोधामध्ये 14, आदिनाथच्या विरोधामध्ये देखील 14 आले आणि त्यानंतर समीरनं अंतिम षटकामध्ये दिल्या धावा 7. महत्त्वाची बॅटिंग 9 बॉलमध्ये 21. दीनानाथ याची राहिली. दीनानाथ पाटील जबरदस्त बॅटिंग 9 बॉलमध्ये 21 त्यानं बनवले आणि एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये धावा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या आतापर्यंत 47. चला बॅट्समन जाऊ द्यात प्लीज. पहिले 3 षटकं तुम्हाला काही करून 15 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करायच्यात. अन्यथा अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात कल्याण शान मान शान फिरोज खान सर, त्याच्यासोबत 7 सिद्दीकी स्वतः ॲज अ ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. आमच्या ऑफिशियल टेक्निकल रूममध्ये KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे ऑफिशियल स्कोरर नितेशजी तरे सर, बऱ्याचशा दिवसानंतर क्रीडा स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि आमचे संदीपजी गायकवाड सर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिला मॅच करिता कधी चेंडू जाऊ द्यात तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. हे पहिला मॅचचं इक्वेशन आहे. त्यानंतर रेग्युलर मॅचेससाठी पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर वगळता तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. परंतु या मॅच करिता कधी चेंडू जाऊ द्यात, हारू द्यात, फुटू द्यात किंवा भिजू द्यात अथवा डॅमेज होऊ द्यात, तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. चला जास्तीचा टाइम आपण घेऊ नका. विजयासाठी 48 म्हणजे प्रति षटकामागे 12 आस्किंग रन रेट. पाहूया त्या आस्किंग रन रेट कशा प्रकारे चेस डाऊन करतोय जय गणेश तलवडे बी या संघ. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आणि त्याच्यासोबत अमर. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये सूरज आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज काळन आलेत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सूरज कालन पहिल्या षटकामध्ये आले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत नवनाथ विरले. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमर बाबरे. पंचांकडून पवार ग्रीन सिग्नलची सुरुवात या ओव्हरला होते. पंचांकडून आला ग्रीन सिग्नल. पहिलं षटक. चला टायमर इथून सेट करण्यात आलेला आहे. आठ 38ला बरोबर पहिला चेंडू फेकतात. सूरज कालनचा पहिलाच बॉल फक्त ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट लागली आहे.
विशाल त्या ठिकाणी मला असं वाटतं फिल्डिंग करत होते शॉर्ट पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट त्याच्या वतीने लगावली आहे. फलंदाज बाद, पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. जय गणेश तलवडे बी टीमला, फलंदाज नवनाथ विरले बाद. विनंती संपूर्ण सर्व संघांना. तलवडे बनाम पिंपलोली या दोन टीम मध्ये सामना चालू आहे. या दोन्ही टीमच्या समर्थक जे जे वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आवर्जून आमच्या व्यासपीठावरती या VIP डेस्क मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. सूरज कालन पहिले षटक टाकत असताना टार्गेट 48 इन ऍक्शन आपल्याला दुर्वा 11 सावळे संघ दिसेल. सर्वांचं स्वागत. हाफ ट्रॅकर होता, कवर्सला खेळायचं होतं. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी कुठल्या प्रकारचा इशारा पंचांकडून नाही आहे. अटॅकिंग सुरुवात सूरज कालन याच्या वतीनं पहिलं षटक फेकत असताना पहिल्याच बॉलवरती नवनाथ विरले रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. ती खराब सुरुवात होती जय गणेश तलवडे बी टीमची. नवनाथ एक प्रामुख्याचा खेळाडू, तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. कॉलिंग नव्हती. नवीन फलंदाज रुपेश विरले मैदानाच्या आतमध्ये. आडवा बाटनं फक्त स्टिअर करायचं होतं. वेगवान चेंडू होता, लेग स्टिक मिस करतो. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. संघाची धावत संख्येचा श्री गणेश इथून होत असताना टीमची धावत संख्या 1 या धावत संख्येवरती. टार्गेट 48. वारंवार टीम मिटिंग घेऊ नका ही दोन्ही टीमला विनंती आहे. राष्ट्रवादी चषकाचा आनंद आपण घेत आहोत. सुधाभाऊ गारे यांच्या नावानं ठेवण्यात आलेली स्पर्धा. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहतात. पहिला सामना जय गणेश तलवडे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपलोली या दोन टीम मध्ये. सूरज पुन्हा एकदा तयार. व्हाईट बॉल टाकला स्ट्रायकिंग एंडला रुपेश. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्टिअर करतात. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विशाल. तांबून चेंडूची अडवणी करत असताना फक्त सिंगल या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 2 या धावत संख्येवर. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली होणं ही गरजेचं आणि तीच सुरुवात आता पव्वा तलवडी टीम करून होईल का, कारण सूरज कालननं जबरदस्त सुरुवात जय गणेश पिंपलोली टीमला मिळवून दिलेली आहे. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. पिंपलोली टीमचे कॅप्टनला ही विनंती आहे की जास्तीचा विलंब आपण करू नका, कारण सातत्याने आयोजन कमिटी आम्हाला सूचना पोहोचवत्या. जर काय ऍक्शन आयोजन कमिटीने घेतला तर त्या ऍक्शनला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. लॉफ करायचं होतं, शरीरावरती अदलला चेंडू. वेगवान चेंडूच्या हातालनी अमर बाबऱ्याच्या विरोधामध्ये सूरज कालनचे डॉट बॉल आलाय. जबरदस्त कमबॅक. नुकताच एक सिंगल आली रुपेशच्या बॅटमधून. टार्गेट 48. टीमची धावत संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 2 या धावत संख्येवर. रुपेश नवीन फलंदाज 3रा क्रमांकावरती. स्ट्रायकिंग एंडला अमर बाबरे. सूरज कालन तयार. पुढचा चेंडू आडवा बाटना फटका मिड विकेटला. काउ फेसला बरोबर कॅड पोहोचले. ते टप्प्याकडे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर निघालेत आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. संघाची धावत संख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 4 या धावत संख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ आपण मार्गस्थ होताना पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सूरज कालन. आतापर्यंत 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला. अंतिम एका चेंडूचा आता खेळ बाकी आहे. विकेटने सुरुवात केली.
बरोबर 8:38 पहिला चेंडू पडलेला. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे सूरज कालन याचा. बोलो तयार. वेगवान चेंडू कमी गतीनं होता, थोडासा खाली राहतो, पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालत बाट. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 4 वरती. एक गडी बाद 4 धावा. टार्गेट 48 विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. बरोबर 6 मिनिटांचा अवधी जय गणेश पिंपलोली संघ आपण घेतलेला, म्हणजे उर्वरित जे 2 षटक ते तुम्हाला 9 मिनिटांच्या आतमध्ये फेकायचे त्याची देखील आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावाले 4 विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची गरज. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती भारत आलेत. भारत काळन नवीन बॅटर. नेक्स्ट मॅच मध्ये शिवशक्ती वंजारपाडा त्यांच्या विपक्षामध्ये दुर्वा 11 सावळे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर भारत. पहिलाच बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. भारत कालन बॉलिंग मार्कवरती आला सेकंड ओव्हर मध्ये. फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. सेकंड ओव्हर चालू. एक्स्ट्रा कव्हरला निघाला. 2 टप्प्याकर फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग. सेकंड बाउन्स नंतर सरळ थ्रो झाला. विकेट किपर एंडला फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. दुसरं षटक पहिल्याच बॉलवरती या 2 धावा. सुरुवात केलेली 18 चेंडूंमध्ये 44 बनवायचे होता. वाईटने सुरुवात झाली. त्यानंतर आलेल्या 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती. 17 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 17 चेंडूंमध्ये 40 आवश्यकता. 41 आवश्यकता. समोर उडवला. लॉंग ऑफला झेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. एका हाताने झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये निसरला चेंडू. पंच फिरोज खान सर यांचा इशारा आला की हा आला फलंदाज रुपेश विर्लेच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद. चला चला एकत्र देऊ नका पिंपलोली टीम, आपल्याला विनंती आहे. षटकार आलाय 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. टोटल 48 टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात दमदार इथून केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आक्रमण भारत कालनच्या विपक्षामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. समोर उडवला. मिडॉनमध्ये जवळपास खेळाडू नाही आहेत. लॉंगॉन पासून विशाल पोहोचतात. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फक्त सिंगल या बॉलवरती मिळतात. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 14 या धावत संख्येवरती. 4 ओव्हरचा सामना. आजचा पहिला दिवस आहे, त्या कारणास्तव काही कारणाने सामने थोडेसे उशिराने सुरू झाले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होता. टीमची धावत संख्या आतापर्यंत 14 वरती आहेत. 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 आवश्यकता. उडवला आडवा. बॅटनं हा फटका चालला. स्क्वेअर ऑफ द विकेट. कॅच ड्रॉप झाली आहे. क्षेत्ररक्षक सूरज होते त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. विकेट किपर एंडला फक्त सिंगल. 1च्या मदतीनं टीमची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 15 वरती. हे जीवनदान कदाचित अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला मागणं ठरू शकतं. 48चं टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. गणेश मोडक साहेबांचं नुकताच आगमन झालेलं. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्याच मुळीच्या नावानं सातत्यानं सावळे संघ खेळत आलेला आहे. आज देखील दुर्वा 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन आपल्याला दिसेल. त्यांचं स्वागत. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. विजयासाठी 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 आवश्यकता. शरीरापासून दूर. नो बॉल. नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती नक्की मिळेल. रुपेशनं वाईट समजून तो बॉलला लीव्ह केला.
परंतु पंचांचा इशारा आलेला नो बॉल. म्हणजे फलंदाज रुपेशसाठी आता फ्री हिटची संधी आहे. या बॉलवरती मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे तलवडी टीमला. संघाची धावसंख्या या नो बॉलच्या मदतीने 16. इक्वेशन मध्ये थोडंसं परिवर्तन होत असताना 14 मध्ये 32 बॉल होते या फ्री हिट. फुल टॉस आहे, सरळ खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. दीनानाथ बॅटिंग कमालीची केलेली आहे. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त सिंगल इथून मिळाली आहे. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. संघाची टोटल धावण पोहोचलेली आहे ती 1च्या मदतीने 47 वरती. विजयासाठी 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूंमध्ये 17 धावा झाल्यात. 48चं टार्गेट. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 31 या धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटक्याची अपेक्षा. तोच फटका लॉफ्ट केला. अमरला दिलेलं जीवनदान. मागणं ठरत असताना अमर बाबरेचा फटका मिड विकेटला आलाय. षटकार. 13 मध्ये 31 करायचे होतं. षटकार आला तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 25ची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल मध्ये 25ची आवश्यकता आहे. अधिकचा टाइम आपण घेऊ नका. जवळपास 10 मिनिटं बरोबर खर्च करण्यात आलेली आहे. 1 विकेट देखील आली होती. त्यानंतर हा ड्रिंक्स ब्रेक. 2 ओव्हर बरोबर 10 मिनिटांमध्ये पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 2 षटकं देखील तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये. पुढचं येणारे हे षटक हे 5 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करावं लागेल. 1 तरी मिनिट अतिरिक्त घेतला तर इथून पॅनलाइज करण्यात येईल फिल्डिंग टीमला. ओव्हर नंबर 3 मध्ये आता परिवर्तन होतं. 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती दीनानाथ पाटील आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये तव पुस्तकावरती आतापर्यंत धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 23. दीनानाथ नवीन बॉलर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये विजयासाठी 25 बॉल तयार. पहिलाच बॉल दीनानाथचा सेन्सिबली पुश करत असताना शॉर्ट कव्हर मध्ये काढला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवरती. 24 धावा पटलावरती आहेत. उर्वरित 11 चेंडूंमध्ये अजूनही 24ची गरज आहे. 11 बॉल 24. लॉफ करण्याचा प्रयत्न. कव्हरला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडली. जेल फलंदाज बाद. निर्णायक क्षणाला लागलेला महत्वपूर्ण धक्का. जय गणेश चलवडे बी टीमला फलंदाज अमर बाबरे बाद. उर्वरित 10 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 10 बॉल मध्ये विजयासाठी 24ची आवश्यकता. खूप धन्यवाद. महत्वपूर्ण विकेट. उर्वरित 10 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 10 बॉल मध्ये विजयासाठी 24ची आवश्यकता. शोएबजी डोंगरे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. स्वतः चांगले आयोजक आहेत. इन ॲक्शन कदाचित आजच्या रात्रीमध्ये आपल्याला दिसतील. त्यांचं हार्दिक स्वागत. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता वेल कदाचित ड्राईव्ह करण्याचा नाही. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता. डॉट बॉल इथून आला. संघाची धावसंख्या स्थिरावली ती 24 वरती. उर्वरित 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 24ची आवश्यकता. 9 बॉल 24. बॉल तयार. कमी गतीने टाकला. आणखीन एक निर्धाव चेंडू कुंदन विर्लेच्या विरोधामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग 3rd ओव्हर मध्ये आले. दीनानाथ पाटील. बॅटिंग जबरदस्त राहिलेली आहे.
दीनानाथच्या आणि गोलंदाजी देखील अप्रतिम. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लॉक हिटर, स्ट्रायकिंग एंडला कुंदन. हा चेंडू लॉफ करतोय, लॉंग ऑनला आलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, जेलची शक्यता, पकडले जेल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद जय गणेश सलवडे बी टीमला आणखीन एक मोठा धक्का लागला. बॅट्समन आउट. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 नव्हे तर 7 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 24. बारा बॉलमध्ये 25 करायचे होते. या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12चं षटक येणं गरजेचं होतं. आता 7 बॉलमध्ये विजयासाठी 24. फक्त एकच रन आलेली आहे. 24ची आवश्यकता. समोरून काढलाय बॉल, डॉट बॉल आलाय. उर्वरित 6 बॉलचा आता खेळ बाकी राहील. अंतिम षटकामध्ये तलवडे टीमला विजयासाठी बनवायच्यात. धावा 24. चला एकत्रित देऊ नका. पिंपरोली संघ लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. चौथ्या ओव्हरला सुरुवात. 6 मध्ये 24. पहिल्याच बॉल वरती केलं आक्रमण. क्षेत्ररक्षक पोसात, मिसफिल्ड बॉल चालला, चल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. विशाल आलेत अंतिम ओव्हर मध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये आलाय चौकार. उर्वरित 5 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 20ची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद. गोलंदाज तयार. विशाल 5 बॉलमध्ये 20. समोर उडवण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, पकडले जेल. फलंदाज बाद. 4 मध्ये 20. उर्वरित आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजेच प्रति बॉल मागे एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता. विशाल तयार. अडवा बाटना फटका खेळायचा होता. 1 रन या बॉलवरती मिळेल. उर्वरित आता 3 बॉलचा खेळ बाकी राहील. लेग बायची सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 29 वरती. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी. 3 मध्ये 19ची आवश्यकता. नाईट स्पर्धेचं आयोजन करणं तितकंसं सोपं काम नाही आहे. जिथे खुरंबा आहे, जिथे टुर्नामेंट आता फार कमी झालेले आहेत, नाईट स्पर्धेमध्ये फार कमी वेळा आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळत असते. प्रत्येक गावामध्ये आपण मागच्या वर्षी टुर्नामेंट पाहिलेली आहे रजनी स्पर्धेमध्ये, परंतु या वर्षामध्ये पूर्णतः रजनी स्पर्धा ह्या कमी झालेल्या आहेत. आपण पूर्णपणे बंद म्हणू शकतो. परंतु दामत गाव असा आहे जिथे एकदा नव्हे तर 2-2 वेळा रजनी स्पर्धा होते. हे फक्त दामतमध्येच होऊ शकते. हे फक्त दामतच्याच क्रीडांगणावरती होऊ शकतं. खोलात होता बॉल, चांगला बॉल टाकला गोलंदाज विशालनं. जबरदस्त बॉलिंग दीनानाथ पाटीलची. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग. दीनानाथचे अष्टपैलू कामगिरी विथ द बॅट, विथ द बॉल.
बोलो तयार. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं पूल केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. जेलसाठी खेळाडू पोचतात. अखेर चेंडू निसटला परंतु त्याने काही फरक पडणार नाहीये. सामना इथून जिंकलेला आहे. जय गणेश पिंपलोली टीमनं अभिनंदन. टीम पिंपलोली आणि हार्ड लक टीम जय गणेश तलवडे बी. चला लगेचच आपण नेक्स्ट मॅचकडे वळूयात. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. त्यानं बॅटिंग करत असताना बनवला 9 चेंडूंमध्ये 21 धावा. बॉलिंग करत असताना फक्त 1 धाव देत 2 गडी ज्याने बाद केलेले आहे तो अष्टपैलू कामगिरी करणारा दीनानाथ पाटील ठरलेला या सामन्याचा सामनावीर. चला कामरांची नजर आपण व्यासपीठावरती यावं आणि कामरांची नजर यांच्याच शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच दीनानाथ पाटील आपण व्यासपीठावर द्या. आज प्रामाणिक खेळ आपण पाहिला तलवडे बी टीमचा. मिलिंदजी परशुरामजी विरले उपतालुका प्रमुख यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेल्या तलवडे बी टीमला. जरी संघ अडचणीमध्ये असू द्यात परंतु असे पुरस्कर्ते असल्याच्या नंतर एक वेगळा जो